शरद पवारांनी शांतपणे जरांगींना पडद्यामागून पाठिंबा दिला। लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर हे गंभीर आरोप केले, तर लक्ष्मण हाकेंनी सरकारच्या सांगण्यावरून शरद पवारांवर आरोप केले। शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी हाकेंना या शब्दात प्रत्युत्तर दिलं आणि त्यांच्यावरच आरोप केले। शरदचंद्रजी पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेने पाहत नाहीत असा माझा आरोप आहे। शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत। गेल्या 7-8 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यावेळी शरदचंद्रजी पवार पद्धतशीर पद्धतीने शांतपणे निमूटपणे त्यांनी बिहाइंड कर्टन मनोज जरांगे पाटील नावाच्या माणसाला उद्युक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मनोज जरांगे पाटीलांचं जे आताचं आंदोलन आहे हे उत्स्फूर्त आहे। या ठिकाणी मराठा समाज ज्याची एकूणच पिळवणूक झालेली आहे किंवा मराठा समाजाला काही अपेक्षा आहे तो समाज हा पूर्ण मनोज जरांगे पाटलांच्या मागे गेलेला आहे। पण असं असताना लक्ष्मणरावजी हाके हे राज्य सरकारच्या सांगण्यावरून कुठेतरी माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे यांच्या इशाऱ्यावरून आदरणीय पवार साहेबांवर चुकीच्या पद्धतीने टीका करतात किंवा खोटे आरोप करतात असा आमचा थेट आरोप आहे। लक्ष्मण हाके यांनी निश्चित त्यांची लढाई लढण्याकरता पुढे यावं, पण हे येत असताना अशा प्रकारे छुपे डाव करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये।